शिव सांब सदा 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 शिव श्री गुरु भगवान विश्वनाथाय नमः श्री गुरु विश्वनाथाय नमः श्री विश्वनाथाय भगवान नमः सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव श्री गुरुवे नमः। जगदादि जगद्गुरु आदि रेणुकादि पंच आचार्य संत शिरोमणी मन्मथ मौले आराध्य दैव सद्गुरु शंभुलिंग स्वामी समाधी पावन नगरी पुण्यक्षेत्र अविमुक्त काशी विश्वनाथ विशालाक्षी अन्नपूर्णा माते तसेच काशी जंगमवाडी मठात या ज्ञानपीठाचे जगद्गुरु श्री 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 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाभगवत्पादंಗಳ अडिदावरे श्रीचरण कमल दीर्घदंड प्रणाम समर्पित करून या मठामध्ये उपस्थित विश्वाराध्य गुरुकुलाचे सर्व साधक वृंद आणि उपस्थित मातृवृंद सद्भक्त वृंद आणि या कार्यक्रमाचे सूत्र संचलन करणारे तटस्थल ब्रह्मी वाग्मी संस्कृत पांडित्य अत्यंत सुंदर रीतीने सूत्र संचलन करून देणारे परमपूज्य तटस्थल ब्रह्मी मणिकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांना वंदन करून आणि उपस्थित सर्व सद्भक्त वृंदांचा अंतर आत्ममध्ये प्रज्वलित ज्योती स्वरूपी परमात्मा शरणो शरणार्थी। आज मी भाग्य समजतो, कारण आज मला काशीमध्ये अनुष्ठान प्रारंभ होऊन 11 दिवस पूर्ण झालेला आहे। म्हणून आज काशी महास्वामीजींचे सानिध्य घडलेलं आहे, त्यांचे ज्ञानामृत घडू लागलेलं आहे। मनुष्य जीवनामध्ये म्हणूनच आज मी विषय निवडलेला आहे, मनुष्य जीवन आणि साधना।
म्हणून सांगितलेलं आहे मनुष्य जीवनामध्ये 3 संगती येत असतात. तो एक संगती आहे जन्म आहे आणि एक संगती आहे मरण आहे. त्याच्या मध्य असू दे तोच एक आहे जीवना. जन्म मरण, जन्म मरण, जन्मही आपल्या हातामध्ये नाहीये, मरणही पुढा आपल्या हातामध्ये नाही. या दोन्ही संगती मध्य एक आहे तो बदुको म्हणजे की जीवन. तो कसे जीवन आपण जगावं आणि जगाल्यानंतर तो कशी साधना रूपामध्ये आपण आणायला पाहिजे. म्हणून सांगितलेलं मनुष्यत्व मुमुक्षत्व म्हणून सांगितलेलं आहे. ज्या व्यक्ती माणूस नेहमीही ज्या व्यक्तीकडे मनुष्यत्व आहे मग त्यांना काही ना काही या जगामध्ये या प्रपंचामध्ये एक स्थान, एक मान, एक मर्यादे त्यांना नेहमी मिळत असतात. म्हणूनच ह्याला काही ना काही त्यांच्या जीवनामध्ये उत्तम जीवन त्यांनी जन्म आणि मरणामध्ये जीवन अत्यंत चांगल्या रीतीने जर पवित्र जीवन त्याला म्हणतात पवित्र जीवन. त्यांच्या जीवन पवित्र जीवन कसं व्हावं. आपण या प्रपंचामध्ये प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असतात, त्यांना वाटत असतात हे माझ्या जीवन पवित्र आहे पवित्र आहे. परंतु त्यांनी म्हणल्यानंतर पवित्र होणार नाहीये. या जगामध्ये अनेक समाजाचा प्रत्येक समाजाच्या व्यक्ती म्हणायला पाहिजे हे पवित्र जगत असतात पवित्र जगत असतात म्हणून. म्हणून अशा रीतीनं कालमान आपण सुचायला पाहिजे. जगात विचार असं करावं. सिद्धय्य पुराणिकने एक महान सुंदर सांगितलं रे. म्हणून त्यांनी सांगतात ते ए नादरू आगू ಮೊದಲು ಮಾನವನ. त्यांनी सांगितलं तो काही व्हावं अगोदर तू मानव व्हावं मनुष्य व्हावं. म्हणून आम्हाला सगळ्यांनी विचारतात आम्ही मनुष्य नाही का मनुष्य नाही का म्हणून जर विचारल्यानंतर मनुष्य रूपी मृगचरंती म्हणून सांगितलेलं आहे. दिसायला माणूस दिसत असतात आणि त्यांचा स्वभाव एक मरकट सारखा स्वभाव एक प्राणी सारखा. विचार करा आज मनुष्य माणूस सारखा वागत नाही. उदाहरण जर घेतल्यानंतर प्राणी आहे पक्षी आहे जीवजंतू आहे हे पाहिल्यानंतर त्याचे उदाहरण जर पाहिलं एक उदाहरण सांगतो. एक मुलगा आणि त्यांचा पिता दोघंही बसलेला आहे. दोघंही बसल्यानंतर एक सुंदर टेबल आहे त्याच्यावर एक ग्लास मध्ये दूध आहे
एका ग्लास मध्ये अल्कोहोल आहे, एक ग्लास मध्ये दूध आहे, एका ग्लास मध्ये अल्कोहोल आहे. त्यांच्या चिरंजीवी येतात, या दोन्ही ग्लास पाहिलं, दोन्ही ग्लास पाहिलं बरोबर, ते दूध उचलला, गटगटाने पिऊन टाकलं. आणि तितक्यात तो आले, बघितलं, आणि दूध माझ्या वडिलांना बी पाहिजे म्हणून ते सुद्धा पुन्हा दूध ओतून पुन्हा त्याच्याच ठेवलं. ते दोन्ही ग्लास जसे हात तसं दिसत होतं. आणि वडील आले आल्या बरोबर दूध पिलं नाही, त्यांनी अल्कोहोल पिलं. आणि त्यावेळेला पुन्हा सुरू झाला त्यांना निशाट चढलं आणि इकड तिकड पडझड सुरू झाला. त्यावेळेला मुलगा म्हणतात, पप्पा, दोन्ही ग्लास मध्ये ठेवलेला आहे, एकामध्ये ग्लास मध्ये दूध आहे, एका ग्लास मध्ये अल्कोहोल आहे. तुम्ही अल्कोहोल कोणता आहे, दूध कोणतं आहे, तुम्हाला ओळखायला आले नाही. मग तुम्ही दूध पिलं नाही, मी दूध पिलो, मी दूध रोज रोज पितो म्हणून मी आईची मांडीवर मी झोपतो, आणि तुम्ही रोज रोज अल्कोहोल पिऊन कुत्र्याच्या मांडीवर जाऊन झोपतात. माणसं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, गायीने ज्या वेळेला बघा त्यांचा आहार मात्र स्वीकारत असतात. हरिण आहे, त्यांनी मात्र काही हरळी खात असतात, त्याचा आहारच तेच आहे. वाघ जर बघितल्यानंतर वाघाचा आहार कोणता आहे, त्याच्या मांस आहार त्यांनी स्वीकारत असतात. अनेक प्राणी पक्षी जर बघितल्यानंतर तो एक एक पक्षी एक एक त्यांचे आहार त्यांचं वेगळं वेगळं रीतीनं आहे, त्याच्या सोडून दुसरा काही सेवन करतच नाही. परंतु मनुष्य मात्र हे सगळं खात असतात, हे सगळं सेवन करत असतात. म्हणूनच या शरीर मध्ये एक एक नाही, अनेक अंग आहे. नेत्र आहे, श्रुती कान आहे, वाणी आहे, हस्त आहे, पाद आहे, मस्तक आहे. आणि हे इंद्रियला सुद्धा जे जे पाहिजे ते ते त्याला ऐकायला जर चांगलं जर वाटलं श्रोत्रियाला, त्याला आनंद वाटतात. डोळ्याला काही हिरवागार चांगल्या रीतीनं दृश्य दिसलं, ते सुद्धा चांगलं वाटतात, मन रम्य वाटत असतात, प्रसन्न होत असतात. समोरच्या व्यक्ती घरी गेल्यानंतर त्यावेळेला तुम्ही बघा, या 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 म्हणून त्यांनी स्वागत करावं. त्याने काही दूध नाही जर दिलं, पाणी जर नाही जर दिलं, फक्त त्याने या 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 खूप आनंद झाला म्हणून एवढं जर पाहिलं, आणि त्याने किती आनंद वाटता. असे व्यक्तीला सुद्धा काय असे आहे, या शरीर एक एक अवयव सुद्धा अत्यंत पुण्यमय व्हायला पाहिजे, पुण्यमय व्हायला पाहिजे. म्हणून याला म्हणतात पवित्र साधना, पवित्र जीवन म्हणतात. आपलं आयुष्य पवित्र जीवन होण्यासाठी काय करायला पाहिजे, आम्ही आयुष्यामध्ये काय कमवायलो आणि काय गमवायलो. प्रत्येक मनुष्याला आयुष्य दिलेलं आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर त्यांना किती आयुष्य दिलं, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शतायुष्य दिलेलं आहे, शतायुष्य दिलेलं आहे. शतायुष्य
प्रत्येक व्यक्तीला आयुष्य दिल्यानंतर, म्हणूनच संस्कृतकारांनी सांगितलं, आयुर्वर्ष शतम ऋणाम परिमितम रात्रौ तदर्दंगतम. एवढं आयुष्य दिलं म्हणून कुठं मुंबईला जातात, काशीला जातात, बघायला जातात, किती समय घेऊन जातात, म्हणजे कमीत कमी 10 दिवस, 20 दिवस, 1 महिना, तेवढे आम्ही सगळं बघून यायला पाहिजे, आनंद घेऊन यायला पाहिजे म्हणून बघायला जात असतात. आता आम्ही काशीला येऊन कमीत कमी 11 दिवस होऊन गेलं. विश्वनाथ दर्शन आणि गंगा स्नान करण्यामध्येच कितीतरी आनंद वाटतात, त्याच्यातच आहे आम्ही. अजून काशी परिक्रमा अजून केलेलं नाही. तिथून आम्ही खूप विचार ठेवूनच आलो. दररोज आम्ही कोणतं तरी क्षेत्राला जायला पाहिजे, दररोज एक प्रेक्षणीय स्थळ बघायला पाहिजे. पण इथं आल्यानंतर ते असाध्य झालं. म्हणून प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये असे जात असतात. गेल्यानंतर चांगल्या रीतीने एक एसी रूम घेतात, त्याच्यामध्ये राहत असतात. एक कुठंतरी जाऊन येतात. आल्यानंतर दुसरे दिवस जातात, तिसरे दिवस जातात, 8 दिवस निघून जातात. त्याच्यात 15 दिवस निघून गेले, 25 दिवस निघून गेले आणि महिना जवळ जवळ आलेला आहे. आणि शेवटी त्यांना काहीतरी तिथलं शहरामध्ये काहीतरी अडथळे येत असतात. तितक्यात त्यांचं शहर बघण्यात येणार नाही. काही दर्शनीय स्थळ, प्रेक्षणीय स्थळाला न जाता परत त्यांच्या गावाकडे तसं जात असतात. सांगायचे विचार असे आहे, आयुष्य भरपूर दिलेलं आहे म्हणून, भगवंतानी भरपूर आयुष्य दिलेलं आहे म्हणून आयुष्य आम्ही त्याच्या वाटूळ करून घेत असतो, दुरुपयोग करून घेत असतो. तर दुरुपयोग न होता अत्यंत चांगल्या रीतीने त्यांनी मार्गाला लागायला पाहिजे. म्हणूनच आम्ही काय करायला पाहिजे म्हणून इथं सांगितलं, आयुर्वर्ष शतम ऋणाम परिमितम रात्रौ तदर्दंगसम तस्यार्धश्चार्धमपरम बालक्त वृद्धत्वयोः शेषम व्याधि वियोग दुःख जनितै शेवादि विर्नीयते जीवे वारि तरंग चंचलते सुखम उत प्राणी. विचार करा, शेवट काय करत असतात. आयुष्य तरी एवढं दिलेलं आहे, 100 वर्ष दिलेलं आहे म्हणून अर्धा आयुष्य कशामध्ये गेलं म्हणजे निद्रामध्ये गेलं. रात्रौ तदर्दंगतम, अर्ध आयुष्य झोपेमध्ये गेलं. आणि अर्ध आयुष्य म्हणजे किती, 50 वर्ष त्याच्यातच गेलेलं आहे. झोपायचं, उठायचं आणि आपलं दैनंदिन कार्य करायचं, ह्याच्यामध्येच त्याचं आयुष्य निघून गेलं. तस्यार्धश्चार्धमपरम बालक्त वृद्धत्वयोः. आणि उरलेलं आयुष्य कशामध्ये गेलेलं आहे म्हणजे बाल्यावस्थेमध्ये. शंकराचार्य सांगतात, बाल्यस्तावत क्रीडासक्तः, याच्यामध्येच गेले, क्रीडामध्ये गेले, आयुष्य त्याच्यातच गेलेलं आहे. मग आता राहिलेला त्याच्या 12.5 वर्ष निघून गेला आणि वृद्धाप्यमध्ये त्याच्यामध्ये जात असतात, म्हणजे अजून त्याच्यामध्ये 12.5 वर्ष वृद्धस्तावत चिंता मग्न. बाल्यावस्थेमध्ये गेलं, वृद्धावस्थेमध्ये गेलं, बघा वृद्धस्तावत चिंता मग्न. त्यावेळेला बघा तुम्ही,
जे काही लहान असताना काय काय आहे त्यांच्या लग्न मुहूर्त सगळे चांगल्या रीतीने भव्य दिव्यामध्ये होत असतात आणि तू वृद्धाप्यामध्ये ते अल्बम काढत काढत बघायचा, चित्र बघायचा, त्यांचा फोटो बघायचा, भावचित्र बघून मी असे होतो तसे होतो. आणि पुन्हा नंतर काय आहे, येणारे जो भविष्य काळ त्यांचा आहे तो विचार करायचा, विचार करून 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 चिंतामध्ये आता माझा कसं होईल, मी वृद्ध झालो, आता माझा हे संपत्ती, हे घर, हे दार, हे सगळं मी कसं सोडून जावं. परिमितम रात्र तर्तंग तदतंगतम तस्यार्जच्च महाप्रतापम बालक्त वृद्धत्व योग. त्याच्यामध्येच गेले आहे निघून. शेषम व्याधी वियोग दुःख जनित शेवादी विर्णीयते. आणि पुन्हा सुरू झाला त्यांचा वृद्धाप्यानंतर पुन्हा काय सुरू झालं, त्यांच्यावर राहिलेला शेष भाग राहिले, व्याधी प्रारंभ झाला. 40 वर्षपर्यंत माणूस चांगला राहत असता, 40 पुढे गेल्यानंतर व्याधी प्रारंभ झाला. म्हणून हे व्याधी प्रारंभ होत असतात, म्हणूनच त्यांनी काय करायला पाहिजे. महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं, त्यांनी ज्या वेळेला करत असतात, अनेक काहीतरी साधना करायचे विचार करत असतात. ಕಾಲ ಮೇಲೆ ಕೈಯನೂರಿ ಕೋಲು ಹಿಡಿಯದ ಮುನ್ನ मृत्यू ಮುಟ್ಟದ ಮನ್ನ पूजिसो ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगम देव. गुडघ्यावर हात ठेवून उठायचा अगोदर, हातामध्ये काठी यायचा अगोदर, मृत्यू जवळ यायचा अगोदर पूजन करा, अर्चन करा, ध्यान करा, स्मरण करा. म्हणून त्यावेळेला काय आहे, आयुष्य जवळजवळ येत असतात, शेष भाग राहिलेला आहे. आणि त्यावेळेला काय आहे, तू काहीतरी करून देवाचं नामस्मरण करतो, म्हणून जर गेल्यानंतर त्यावेळेला तुझं कान, तुझं इंद्रिय काय तुझ्या हातामध्ये राहत नाही. म्हणूनच सांगितलं, दुसरीकडे एक सांगितलं, म्हणून हे इंद्रिय सुद्धा काय आहे, प्रत्येक इंद्रिय सुद्धा कसे कसे करायला पाहिजे म्हणूनच सांगितलं. हे पूर्ण सांगून समाप्ती करतो. शेषम व्याधी वियोग दुःख जनितई सेवादी विर्णीयते. सेवा करायला काही वेळ राहिले नाही. त्यांना दुःख प्राप्ती झाला. दुःख प्राप्ती सुरू झाल्यानंतर काय होत असतात, म्हणजे व्याधीही प्रारंभ झालं, आयुष्यही त्याच्यामध्ये संपून जात असतात. त्यांना कोणतेही काही योग त्यांना भेटलं नाही. म्हणूनच सांगितलेलं आहे, या हात, हे दृष्टी, हे श्रोत्रिय, हे सगळं शरीर पुण्यमय होण्यासाठी, पवित्र होण्यासाठी, एक साधनाकडे घेऊन जाण्यासाठी काय करावं लागत असतात. हस्तोदान विवर्जितो. म्हणूनच सांगितलं, या शरीर एक एक अवयव एक एक साधनाकडे घेऊन जायचं जर असेल तर काय साधन करावं, काय चिंतन करावं. म्हणून सांगितलेलं आहे, हस्तोदान विवर्जितो श्रुतिपुटौ सारसत्तद्वेषिणो नेत्रे साधु विलोकनेन रहिते पादौ न तीर्थंगते अन्यायार्जित वित्त पूर्ण उदरम कर्वेन तुंग शिरः रे रे जंबुका मुंच मुंच सहसम नीचम सुनिंदम वपु. त्यांनी सांगितलं, शरीर प्रत्येक अवयव अत्यंत फार महत्वाचं आणि किंमतीचं वस्तू आहे. भगवंताने जन्म मरण, जन्मही आपल्या हातात नाही आहे, मरणही आपल्या हातात नाहीये. मध्य जे आहे, तो जीवन जे आहे, तो आपले साधन आहे. साधन आहे, तो साधन आहे. म्हणूनच सांगितलं, आपल्या जीवना आपले साधनाकडे घेऊन जाण्यासाठी
हे शरीरातला एक एक अंग सुद्धा पवित्र होण्यात पाहिजे, पवित्र व्हायला पाहिजे. म्हणून सांगितलेलं हस्त उदान विवर्जितो. एक सुंदर महाभारतामध्ये कथा होऊन गेलेला आहे, ते सांगतो. एक 18 अक्षुण्य सैन्य मरून पडलेलं आहे, युद्ध झालेलं होतं. आणि त्याच्यात एक प्राणी भूक लागलेलं होतं आणि त्यांना प्राणीला एक शरीर, धनाढ्य शरीर भेटलं. ते शरीर खाऊन तृप्त व्हावं म्हणून ज्या वेळेला त्यांनी जाऊन मोठे मोठे हात पडलेलं होता, हाताला त्याच्या तोंड गेल्याबरोबर त्यावेळेला आकाशवाणी व्हायला प्रारंभ होतात. हस्तो दान विवर्जितो. हे प्राणी, हे हात मात्र कधीही खाऊ नका. ते प्रश्न करतात, किम कारणम, कशा करता मला खाऊ नका म्हणायलो. म्हणून त्यावेळेला म्हणतात, हे हात कधीही दान केलेलं नाहीये, पुण्य कार्य केलेलं नाहीये. हे पुण्य कार्य कधी जर केला असता, या हाताने काहीतरी दान धर्म घडले असता, या हात पुण्यमय होत असतो. म्हणून ते कधीही केलेलं नाही. म्हणून मनुष्य जीवनामध्ये थोडे ना थोडे काही ना काही भगवंतानी दिलेलं असतात. त्यांनी दान करायला पाहिजे. भगवंतानी एवढं संपत्ती दिलं, एवढा ऐश्वर्य दिलं, सर्व दिलं, तरीही सुद्धा त्यांनी दान धर्म कधी करत नाही. एका गावामध्ये एक गृहस्थ होता. त्यांनी दररोज स्नान पूजा करायचं आणि व्यापार उद्योगाला जायचं. व्यापार उद्योगाला जात असताना त्यांनी पहाटे पहाटे लवकर जायचं होतं. त्यांनी पहाटे उठलं, लिंग पूजा वगैरे करून घेतलं आणि त्यांनी तसंच निघून गेलं. निघून गेल्यानंतर त्या वेळेला कमीत कमी 1 किलोमीटर 2 किलोमीटर गेलेले होते. त्यावेळेला त्यांना स्मरण आलं, अरे मी येताना दिव तसंच ठेवून आलो. कारण त्यांनी दिव पूजा झाल्याबरोबर पटकन बंद करायचं तसं जात होतं आणि त्यांनी तसंच ठेवून गेले. म्हणून परत आलं. परत आल्यानंतर त्यांनी म्हणतात, बायकोला दरवाजा बडवला आणि त्यावेळेला दरवाजा वाजवल्यानंतर घरातला पत्नी बाहेर आले. आले बरोबर, का हो परत कसं काय आले तुम्ही? म्हणले, नाही लवकर जा, देवघरातल्या दिवा तसंच ठेवलो आणि विझून टाका. म्हणून काय तुम्हाला बुद्धी वगैरे आहे का नाही? तुम्ही ज्या वेळेला गेलो बरोबर कशाला, तर मी आधी त्या देवघरात गेलतो, आम्ही तुम्ही तसंच गेलं म्हणून मी तवच बुजलेलं आहे, तेव्हाच बंद केलो. आणि तुम्ही परत तिथून इथपर्यंत आले आणि तुमच्या पायातला जोडवा कितीतरी आणि कमी होऊन गेला असेल आणि त्याचा घासून घासून झिजून गेले असेल म्हणून म्हणतात. मग त्यावेळेला म्हणतात, मी तुझ्यापेक्षाही हुशार आहे म्हणलं. ते तसे होतात म्हणून खिशात आणलो म्हणून सांगितलं. त्याचं तात्पर्य म्हणजे पती पत्नी या दोघांमध्ये कोणीतरी आपल्याला काय आहे, दातृत्व असायला पाहिजे. कोणीतरी बुद्धिवंत असलं पाहिजे, ज्ञानवंत असलं पाहिजे. मग काहीतरी कार्य घडत असतात. हे दोघंही तसेच होतं. आणि कारण सांगायचं म्हणजे दातृत्व नव्हतं. म्हणूनच त्या हात मात्र खाऊ नका. हस्त उदान विवर्जितो. श्रुतीपुटो सार सत्तद्वेषिनो. त्यावेळेला कान खायला जात असतात. कान खायला गेले बरोबर आणि कानाला तोंड घातलं बरोबर म्हणतात, हे कान खाऊ नका. का बरं? श्रोत्र म्हणजे काही कधीही ऐकलं नाही, श्रवण कधी केलेलं नाही, तो अपवित्र आहे. जे नाही ऐकायला पाहिजे ते ऐकलेलं आहे, तो कधीही खाऊ नका. श्रुतीपुटो सार सत्तद्वेषिनो. मग त्यावेळेला सोडून दिला. तेही सुद्धा कान निंदा ऐकलेला आहे, चांगल्या रीतीने प्रवचन ऐकलं नाही, सत्पुरुष साधू संत महात्मा लोकांची कधी ऐकलं नाही. म्हणून काय करतात, मग त्यावेळेला ते सोडून दिलं आणि श्रुतीपुटो सार तद्वेषिनो. मग कान सोडलं, नेत्रे साधू विलोकने. मग त्यावेळेला डोळ्या म्हणून म्हणता असतात त्यावेळेला का बरं खाऊ नका, किम कारणम. म्हणून विचारलं. प्राणी विचार करत असतात, हे प्रत्येक अवयव मी खात असतो, तुम्ही न खाऊ नका म्हणत असतात, मला भूक लागलेला आहे म्हणत असतात. म्हणून हे सुद्धा सांगितलं, हे कान सुद्धा खाऊ नका. आणि तू हे ज्या वेळेला नेत्र खायला जात असतात ना, हे नेत्र सुद्धा कधीही
चांगलं बघितलं नाही, वाईट बघितलेलं आहे, चांगला कधी बघितलं नाही, हे सुद्धा खाऊ नका म्हणून सांगितलं. नेत्रे साधू विलोकन येणार ते. म्हणून त्या वेळेला ते सोडून दिलं, सरळ पायाकडे गेलं, पाय खायला प्रारंभ केलं. मग त्यावेळेला पादवून तीर्थंगते, मग त्यावेळेला म्हणतात हे पाय सुद्धा खाऊ नका. मग त्यावेळेला म्हणतात कारण कस काय, म्हणून त्यांनी विचार केल्यानंतर म्हणतात हे पाद तीर्थयात्रा कधी गेले नाही, साधू संत महात्मा लोकांचा मठा मंदिरामध्ये कधी गेले नाही. मग त्यावेळेला मात्र हे सुद्धा पाद अपवित्र आहे म्हणून सांग पादवून तीर्थंगते. मग त्यावेळेला पोट मोठा दिसू लागलं, त्या पोटाकडे गेलं, पोटाकडे गेल्यानंतर पोटाला तोड घातलं बरोबर. त्यावेळेला म्हणतात अन्यायार्जित वित्त पूर्ण उदरम, हे पोट सुद्धा खाऊ नका, हे अन्न अन्यायाचे अन्न खाल्लेलं आहे, घाम गाळून आणि मेहनतीचे कधी खाल्लेलं नाही, आणि ते मात्र पोट अपवित्र आहे, ते सुद्धा खाऊ नका. अन्यायार्जित वित्त पूर्ण उदरम. मग त्यावेळेला सोडून दिला, मस्तका खायला गेलं. मस्तका खायला गेल्याबरोबर त्यावेळेला गर्वेन तुंग शिरहा, गर्वेन तुंग शिरा. का बरं खाऊ नका म्हणतात, म्हणले त्या मस्तकामध्ये, ते मस्तक सुद्धा खाऊ नका, मस्तकामध्ये सुद्धा गर्व भरलेला आहे, तो गर्व भरलेला मस्तक कधी खाऊ नका म्हणून सांगितला. गर्वेन तुंग शिरा. बाकी विचार भरलेला आहे, ज्ञानाचा विचार भरले नाही, उत्तम विचार भरले नाही, त्याचा विचार अविचार भरलेला आहे, त्याच्यामुळं ते सुद्धा खाऊ नका म्हणून सांगितलं. आणि गर्वेन तुंग शिराहा म्हणून सांगितलेलं आहे. हे शेवटी 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 रे रे मुंज का मुंजा सहसम नीचम सुनिंदम वपुः म्हणून सांगितलं. हे मात्र काय करायला पाहिजे, हे प्राणी हे शरीर सोडून द्या. या शरीर मध्ये कोणतेही अवयव मात्र कधीही त्याच्या मस्तकामध्ये काय आहे, विनय नाही, नम्रता नाही, काही नाही. घागर घेऊन ज्या वेळेला विहिरीला जात असतात, विहिरीमध्ये ज्या वेळेला वाकून बघितल्यानंतर ते घागर भरत असतात, वाकून न बघता जर तुम्ही तसंच काढलं तर घागर भरत नाही, वाकून बघावं लागतात. वाकून बघितल्यानंतर त्या वेळेला घागर भरतात, घागर वरी घेतात, घागर वरी घेऊन पुन्हा घरी आणतात, आणि घागर पुन्हा तांब्याला वागतात, तांब्या ग्लासला वागतात, ग्लास तुम्हाला वागतात. म्हणून तुम्ही आधी तिथं वाकलेला आहे, म्हणून किंकरत्व आपल्या जवळ आल्यानंतर शंकरत्व आपल्या जवळ येत असतात. म्हणूनच आपल्या जवळ किंकरत्व पाहिजे, किंकरत्व पासून शंकरत्व आपल्याकडे जवळ येत असतात. म्हणून मानवीय जीवन आणि साधन करून घेण्यासाठी हे सर्व अवयव आणि सर्व साधनाचा अत्यंत आवश्यक आहे. साधना अत्यंत साधना, सरळ साधना, अत्यंत पवित्र साधना व्हायला पाहिजे. या जीवन मनुष्य जीवन अत्यंत पवित्र आहे. या पवित्र करून घेण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, आणि आपण सर्व उत्तम रीतीनं आपण सर्वांनी या कार्यक्रमा म्हणजे लाईव्ह आपल्याला थेट आपल्याला ठेवलेला आहे प्रक्षेपणासारखा, आपण अत्यंत चांगल्या रीतीनं काशी महास्वामीजीने आता इथं आल्यानंतर मला 2 मिनिट मला आपलं वैयक्तिक मला सांगायचं. काशी नगरीमध्ये आल्यानंतर आम्ही अगोदरच इथं विद्यार्थी आहे, इथं 2 वर्ष राहिलो मी. आमच्या मठाचे कार्यकलाप थक्क झालेले होते. आमचे भक्त लोकांनी आपल्याला परत महाराज इथं सगळे मठाकडे बघणार कोणी नाही, तुम्ही यायला पाहिजे म्हणून पट्टाभिषेक झाल्यानंतर पुन्हा इथं आलेलो होतो. त्यावेळेला महास्वामीजीचा आश्रय मला मिळालं. इथं काही ना काही आपल्याला संस्कृत आणि इथं विद्याभ्यास आपण अगोदर हुब्बळ्ळीमध्ये आपण तिथं पदवी शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा आम्ही काशीमध्ये शिवयोग मंदिरमध्ये थोडे साधना तिथं सुद्धा आपण राहत होतो, आणि तिथल्यानंतर हुब्बळ्ळीमध्ये येऊन पुन्हा नंतर इथं आपण काशी या जंगमवाडी मठामध्ये काही ना काही आपण इथले प्रसाद स्वीकारलेला आहे. खरे त्यावेळेला इतकी सुविधा, इतकी सगळं आनंद, आणि त्याच्यापेक्षाही आता इथं सुविधा अत्यंत चांगल्या रीतीने झालेला आहे. आणि महास्वामीजी इथं आल्यानंतर पाहिलं, आणि आजही बघा हरियाणाचे राजस्थानचे सगळे इथं जंगम लोकांनी इथं उपस्थित राहत असतात. महास्वामीजीचं कार्यकलाप जर पाहिल्यानंतर प्रत्येक शिवाचार्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे, परंतु इथं आम्ही आल्यानंतर महास्वामीजीचं प्रेम वात्सल्य अत्यंत सरळ जीवी आहे. मातृहृदय म्हणायला हरकत नाही त्याच्यासाठी. म्हणूनच गुरुत्वाचा एक अत्यंत चांगल्या रीतीनं, म्हणूनच गुरुमाई आपले महाराष्ट्रामध्ये गुरुमाई गुरुमाई म्हणत असतात.
गुरुला आईचे समान फुलके देत असतात. आणि त्याच्यासाठी आज आपल्याला इथं आश्रय मिळालेला आहे. आम्ही किती मी भाग्यवान आहे. खरोखर महास्वामीजीचा प्रथम मला आशीर्वाद मिळाला होता. परळी वैद्यनाथ मध्ये मी अनुष्ठानला होतो. बारामतीला महास्वामीजीचं अनुष्ठान होते. त्यावेळेला त्यांनी फोन मुखांतर मला आशीर्वाद दिले. प्रथम माझा वाढदिवस त्या परळी वैद्यनाथाचा तिथं प्रारंभ झालेला आहे. तेव्हापासून महास्वामीजीचा आणि प्रत्येक वर्षी मध्ये मध्ये फोन करत असतो. परंतु प्रत्येक वर्षी ज्या दिवशी मी केलो बरोबर फोन घेणारे म्हणजे महास्वामीजी, काशी महास्वामीजी आणि अनेक जगद्गुरु आपले पंचपीठाधीश्वराचा जर बघितल्यानंतर व्यस्त असतात आणि त्यांच्या सेवाधारीला सांगावं लागतात. मग त्यांच्या नंतर ते शिवाचार्य बोलणार आहे म्हणून सांगावं लागतात. मग त्यांनी त्या वेळेला तो आम्हाला संदेश आणि त्यांनी स्वीकारत असतात. आणि अशा रीतीनं हे आहे. परंतु महास्वामीजीचा एक अत्यंत आज कोणीही जर बोलत असलं तर सुद्धा एक लहान बालक जर बोलत असलं आणि त्यांचा अत्यंत चांगल्या रीतीनं आणि स्मित हसून आणि त्यांनी ऐकत असतात. आणि एवढे हृदयवंतिके आणि महास्वामी जवळ आहे. आणि कितीही जर सांगितल्यानंतर कमी आहे. आपण सांगायचं आपण एवढंच आहे. आणि आज इथं मी भाग्यवान समजतो. आज माझा जन्मोत्सव या पुण्यनगरी काशीमध्ये होतात आणि जंगमवाडीच्या काशी विश्वाराध्यांचं आणि या स्थानामध्ये माझा आज जन्मोत्सव होऊ लागलेला आहे. आलेल्या सर्व सद्भक्तांचा लातूर, पुणे, अंबाजोगाई आणि बीड या सर्व प्रांतीय क्षेत्रातले सर्व सद्भक्त आलेले आहे. या सर्व सद्भक्तांना आणि आपल्या या लाईव्ह कार्यक्रमा आणि आम्हाला आमचे मित्र मणिकंठ शिवाचार्य महाराजांनी कमीत कमी मला सुरुवातीपासूनच मला माझा मागा लागलेलं होतं. आणि त्यांनी म्हणून सांगितलं मला महाराज तुम्ही करायलाच पाहिजे म्हणून. नाही हो, कधीही मी केलेलं नाही. या फेसबुकवर मी केलेलं नाही. नाही म्हणे काय हरकत नाही. तरी सुद्धा मी इथं आल्यानंतर मौन राहिलो. माझं काही शब्द आणि काहीतरी आपल्याला शब्द झालेला असेल, माझ्याकडे चूक झाले तर माफ करा. आणि आपलं एवढंच सांगून माझ्या वाणीला मी विराम देतो. शिवम भूयात. ओम शांती शांती शांती. हर नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. श्री षटस्थल ब्रह्मी अष्टोत्तर शत शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान अंबाजोगाई महाराजांचे आज वाढदिवस आहे. आणि तसेच 27वा दैनंदिन धर्मसंदेश पुष्पही त्यांनी अत्यंत विशिष्ट विचार व्यक्त करून केलेले आहे. मनुष्य जीवन आणि साधन या विषयावरती महाराजांनी अत्यंत सुंदर पद्धतीने अनेक जनमानसामध्ये राहणारे अनुभव कथा आणि प्रमाण इत्यादी देऊन महाराजांनी सुंदर पद्धतीने त्यांचे धर्म संदेश दिलेले आहेत. आपल्या हा अमूल्य धर्म संदेश श्रवण करून सर्व भक्तगण श्रोतृगण सगळे तृप्त झालेत. आणि महाराजांना आम्ही अनंत धन्यवाद समर्पण करतो. आणि दररोज प्रमाणे आजही परमात्माची प्रार्थना करून आपण या कार्यक्रमाला समापन करणार आहे. याच्यानंतर काशी जगद्गुरु महास्वामीजींच्या पूर्व पीठाधीश्वर वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजींनी विरचित शिव पंचविंशति लीला शतकम या ग्रंथावरती काशी जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या अनुग्रह भाषण होणार आहे. तरी सर्व सद्भक्तगण तेही श्रवण करावे. ओम त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ओम तत्सत्.
श्री शिवार्पणमस्तु।